Hello dear students, today we are going to continue our practice set 8.3. In the previous video we have to complete our question number 2. Okay, आता let's see question number 3. बघा आपण यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले, कन्स्ट्रक्ट अ पॅरलोग्राम, म्हणजे थोडक्यात कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला सच दॅट BC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, देन मेजर अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री अँड लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. पहिला रफ फिगर काढली की आपल्याला बऱ्यापैकी आयडिया क्लिअर होईल. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यामध्ये ABC दॅट इज इक्वल टू किती डिग्री दिला आहे, that is 40 degree. So angle ABC, C and D. Let's see, measure angle ABC is equal to 40 degree, then BC is equal to 7 centimeter and AB is equal to 3 सेंटीमीटर. आता यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. ओके, काय करायचं आपल्याला इथे प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. सो यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, प्रॉपर्टी म्हणजे कन्स्ट्रक्शन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला टोटल मिनिमम 5 थिंग्स लागतात किंवा 5 मेजरमेंट लागतात, बरोबर आहे ना. आपण कन्स्ट्रक्शनच्या सुरुवातीलाच बघितले. मग यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर CD ऑल्सो किती येणार आहे, 3 सेंटीमीटर अँड AD ऑल्सो 7 सेंटीमीटर. रिझन अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. हे थोडंसं आपण लिहून घ्यावं लागेल, म्हणजेच ही रफ फिगर झाली. त्यामध्ये काय होणार, अपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. देअरफॉर काय होणार बघा बाळांनो, लेंथ AB is equal to length CD is equal to 3 centimeter as well as length BC is equal to length AD is equal to 7 centimeter. ओके, सो आपल्याला हे पहिला एक थेरॉटिकल पार्ट्स आपण लिहून घेतलं. यानंतर फेअर फिगर ड्रॉ करायचा. फेअर फिगर काढायसाठी मी तुम्हाला टाईम देतो, बघू तुमच्यापैकी किती जणांना जमतं. ॲटलिस्ट इथंपर्यंत झाले, फेअर फिगर काढायचा ट्राय करा, मग आपण कंटिन्यू करू. एक चला 2 मिनिटाचा पॉज घेऊ आपण. ओके, बघू तुम्ही की केलं आहे का बघा जरा. कन्स्ट्रक्शन मी करणारच आहे. त्यामध्ये पहिला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बेस ड्रॉ करावं लागेल. म्हणजे BC किती सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. ओके, सो सपोज आपण BC ड्रॉ केला हा 7 सेंटीमीटरचा बाय यूजिंग स्केल. ओके, त्यानंतर अँगल B किती दिसतो बघा आपल्याला, 40 डिग्री. सो बाय यूजिंग प्रोट्रॅक्टर आपल्याला अँगल B जो आहे तो 40 डिग्रीचा ड्रॉ करावा लागेल. दॅट इज अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री. ओके, लेट्स सी. थोडे आपल्याला एक्सटेंड करावी लागेल ती. सो आपण अँगल B जो काय ड्रॉ केला तो किती डिग्री काढला आपण, 40 डिग्री. त्यानंतर B टू A डिस्टन्स 3 सेंटीमीटर. सो कंपासमध्ये आपल्याला 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन तो आर्क करावा लागेल. सो BA इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आपल्याला आर्क केल्यानंतर आपल्याला पॉईंट A मिळेल. सो वी हॅव टू गिव्ह द पॉईंट नेम A. ठीक आहे. त्यानंतर D पॉईंट राहिला, सिम्पल आहे. A टू D डिस्टन्स 7 सेंटीमीटर, C टू D 3 सेंटीमीटर, म्हणजे A पासून 7 सेंटीमीटरचा आर्क करावा लागेल ॲज वेल ॲज C पासून 3 सेंटीमीटरचा. मग पहिला मी 3 सेंटीमीटरचा आर्क करून घेऊ ॲक्युरेट. कुठून, C पासून करावं लागेल. दॅट इज क्लिअर आहे. त्यानंतर B टू C जी तितकं डिस्टन्स आहे तितकंच डिस्टन्स आपण A मध्ये घेतलं. A वरून आपण आर्क केला आणि जो काय पॉईंट मिळेल तो असणार आहे पॉईंट D. ओके, तो पॉईंट असेल D आणि ते फक्त पॉईंट जॉईन करून घ्यायचे. ओके, आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण तो कंप्लीट केला. फक्त मेजरमेंट लिहू, 3 सेंटीमीटर ॲज वेल ॲज 7 सेंटीमीटर. हे लिहिलं नाही तरी चालतं आपल्याला, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे कंप्लीट केलं तरी सफिशियंट आहे. एकदम सिम्पल आहे बघा. यामध्ये आपण काय केलं, फर्स्ट वी हॅव टू यूज द प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम, दॅट इज अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट.
देन लेंथ AB CD इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, BC अँड AD इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण तो कंप्लीट केला आहे. ड्रॉ करा हा क्वेश्चन आपला. नेक्स्ट क्वेश्चन आपण मग नंतरनं बघू. लेट्स सी. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 इज ऑल्सो कन्स्ट्रक्शन. क्वेश्चन नंबर 4 इज ऑल्सो कन्स्ट्रक्शन. बघा मी हे रफ करतो, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन लिहायला बरं. ओके, लेट्स सी. नॉट कन्स्ट्रक्शन. क्वेश्चन नंबर 5 कन्स्ट्रक्शनचा आहे. रेशो ऑफ कॉन्झिक्युटिव्ह अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 1:2:3:4. फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल अँड राईट विथ रिझन व्हॉट टाईप ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इट इज. ओके, आपल्याला इथं क्वाड्रिलॅटरल कोणता आहे हा माहिती आहे का? नाही. सो आपल्याला इथे फर्स्ट वन वी हॅव टू ड्रॉ हिअर. फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ क्वाड्रिलॅटरल. पहिला त्यासाठी आपण एक रफ फिगर ड्रॉ करून घेऊ. सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपल्याला या टाईपचा क्वेश्चन झाला आहे. ओके, त्यामध्ये जर समजा मी क्वेश्चनसाठी सॉल्व करण्यासाठी आपण जर समजा फिगर ड्रॉ केली, टाईप आपल्याला माहीत नाही, त्यामुळे कोणतीही फिगर तुम्ही ड्रॉ केली तरी चालेल, डझंट मॅटर. यामध्ये काय सांगितले बघा आपल्याला. रेशो ऑफ कॉन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 1:2:3:4. म्हणजे समजा हा मी ABCD, तुम्ही तर ट्रॅपेझियम ड्रॉ केला तरी चालतो, कदाचित ट्रॅपेझियम असेल, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला देताना काय दिले बघा, नेम दिले का कोणत्या क्वाड्रिलॅटरलचं नाही, मग आपण ते सपोज केले. सो काय करावं लागेल, सपोज इन क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, सपोज इन क्वाड्रिलॅटरल ABCD काय होणार बघा, मेजर ऑफ अँगल A इज टू मेजर ऑफ अँगल B इज टू मेजर ऑफ अँगल C इज टू मेजर ऑफ अँगल D इज टू किती दिले, 1:2:3:4. आठवलं का बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ते जे सॉल्व एक्झाम्पलचे आपण व्हिडिओ पाहिलेली, त्यामध्ये या टाईपचं क्वेश्चन होतं. मग आपण XB द कॉमन मल्टिपल घेतलं, म्हणजे लेट XB द कॉमन मल्टिपल. ओके, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू काय होणार, 1x. ओके, म्हणजेच फक्त x लिहिले तरी सफिशियंट आहे. मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू 2x. मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू 3x अँड मेजरमेंट ऑफ अँगल D इज इक्वल टू 4x. ओके, म्हणजे थोडक्यात अँगल AX हा 2x, 3x अँड 4x. क्लिअर झालं का बघा. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली की ॲटलिस्ट आपल्याला अँगलचे मेजरमेंट मिळतात. मग त्याच्यासाठी आपल्याला सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री हा रूल यूज करावा लागेल. म्हणजेच काय होणार बघा, मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C प्लस मेजरमेंट ऑफ अँगल D इज इक्वल टू 360 डिग्री. मग यामध्ये आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला अँगलची मेजरमेंट फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच काय होणार बघा, मेजरमेंट ऑफ अँगल A दॅट इज x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इज इक्वल टू 360. ओके, ॲडिशन केली तर बघा, x प्लस 2x 3x, 3 प्लस 3 6, 6 प्लस 4 दॅट इज 10x is equal to 360. Obviously 10 in multiplication it goes in division, that's why x is equal to 360 upon 10. Therefore x is equal to किती होईल बाळांनो, 36. 0 गेट कॅन्सल. आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊ. Therefore मेजरमेंट ऑफ अँगल A is equal to x is equal to 36 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल B is equal to 2x is equal to 2 multiplied by 36 that is equal to 72 degree. Then measurement of angle C is equal to 3x is equal to 3 multiplied by 36 that is equal to किती होणार बघा, that is 108 degree. And measurement of angle D is equal to 4x that is equal to 4 multiplied by 36 that is equal to 144 डिग्री. ओके, आता हे मेजरमेंट इथं मी चेंज करतो म्हणजे आपल्याला आन्सर समजायला सिम्पल जातं.
Okay, measurement of angle A is 36. Then this one measurement of angle B is 72. Then measurement of angle C is 108 degree and measurement of angle D is equal to 144 degree. बघा आठवतं का त्या टाईपचं एक्झाम्पल आपण केलेलं. जर तुम्ही ए आणि डीची ॲडिशन केली तर किती येते बघा 180 डिग्री. देन मेजरमेंट ऑफ बी अँड सी ऑल्सो 180 डिग्री. पण या दोन्हीची ॲडिशन 180 डिग्री येत नाही. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की ए डी पॅरल बी सी. मग हे लिहायचं कसं तर आपल्याला हे लिहिण्यासाठी सॉल्व एक्झाम्पलची जरी हेल्प घेतली तरी चालेल. ओके, मी पण त्याचीच हेल्प घेतो आहे. त्यामध्ये आपल्याला बघा काय करावं लागेल. पहिला ए आणि डीची ॲडिशन ॲड करावं लागेल. दॅट इज मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 36 डिग्री प्लस 144 डिग्री दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू, याची काही गरज नाही, हे लिहिलं तरी सफिशियंट आहे. सो काय होणार, या दोन लाईन काय होणार आहेत, पॅरलल होणार. देअरफोर साइड ए बी पॅरलल साइड सी डी. ओके, आता या दोन्हीची ॲडिशन करू. दॅट इज मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 36 डिग्री प्लस 72 डिग्री दॅट इज इक्वल टू 3 + 2 8 and that is 108 degree and it is not equal to 180 degree. It is not equal to 180 degree. Therefore या दोन लाईन काय होणार, एकमेकांना पॅरलल नसणार आहे. देअरफोर साइड ए डी साइड ए डी इज नॉट पॅरलल टू साइड बी सी. ओके, म्हणजे फक्त एकच पेअर पॅरलल आहे. देअरफोर इथं पुढचं कसं होईल बघा. देअरफोर ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलल. इथनं पुढचा आन्सर मी ओरली सांगतोय ते तुम्ही लिहायचं आहे. देअरफोर ओनली वन पेअर, ही एकच पेअर ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलल. देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम. ओके, लिहून घ्या, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम. ओके, फक्त लास्टच्या 2 लाईन्स मी तुम्हाला एक्सप्लेन लिहून दिलेलं आहे. इथं ते तुम्ही लास्टची लाईन काय होणार, ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल. देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम. मग नंतर शेवटची आन्सर येणार. देअरफोर गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ ट्रॅपेझियम. इथल्या 2 लाईन मी सांगितल्या. देअरफोर गिवन क्वाड्रिलॅटरल इज ट्रॅपेझियम. ओके, ट्रॅपेझियम लिहून घ्या हे. मग नंतरचा क्वेश्चन करू आपण स्टार्ट. लिहिला असेल किंवा नसेल तरी तुम्ही बॅकला जाऊन स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते पॉज करून लिहू शकता, असं काय नाही. हा एक फायदा होतो तुम्हाला व्हिडिओचा. लेट्स सी क्वेश्चन नंबर 5. कन्स्ट्रक्शन क्वाड्रिलॅटरल बी ए आर सी सच दॅट लेंथ बी ए is equal to length BC is equal to 4.2 centimeter, length AC is equal to 6 centimeter, length AR is equal to length CR is equal to 5.6. हे मी फक्त तुम्हाला रफ फिगर ड्रॉ करून दाखवणार. फेअर फिगर तुमचं तुम्ही काढायचं, कारण की याआधी भरपूर कन्स्ट्रक्शनचे एक्झाम्पल झाले. यामध्ये काय सांगितले, BARC. ओके, पहिला फिगर ड्रॉ करून घेऊ रफ फिगरसाठी. ओके, BARC. BA is equal to 4.2 centimeter. Then AC. Okay, AC is equal to BC also. Length BC also 4.2 centimeter. Then length AC is equal to 6.0 centimeter and length AR is equal to 5.6 centimeter. अँड CR also 5.6 सेंटीमीटर. रफली सांगू काय करू शकता, एक काम करायचं, इथं आपण नेहमी बेस AR काढला असा तसंही जमतं. ओके, पहिला B मिळवू शकता, नंतर C मिळवू शकता, पण त्याच्यापेक्षा सिम्पल सांगतो काय करता येईल. AC पहिला ड्रॉ करायचं. हे रफमध्येच दाखवतो, तुम्ही फेअरमध्ये करा. पहिला काय करणार, तुम्ही AC ड्रॉ करून घ्या बाळांनो. त्यानंतर
ए पासून बीचं डिस्टन्स 4.2, बी पासून सी पासून बीचं डिस्टन्स आल्सो 4.2. सो ए पासून आणि बी पासून 4.2 सेंटीमीटरचा आर्क करा. ओके, हे तुमचं 4.2 सेंटीमीटर, 4.2 सेंटीमीटर, सिम्पल. त्यानंतर ए पासून आर आणि सी पासून आर किती 5.6, 5.6, मग खाली 5.6 सेंटीमीटरचा आर्क करा. इथून एकदा 5.6, सी पासून 5.6 आणि जॉईंट केल्यानंतर तुम्हाला जो काही क्वाड्रिलॅटरल मिळेल तो आपल्याला कंप्लीट होईल. असंही केलं तरी चालतं, असं नाही की तुम्ही अशीच फिगर दिसावी. ओके, सो आपल्याला ए बी सी अँड डी असा काढला तरी चालेल, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं काढताय ते काढा, कारण की मी शिकवले. पहिला सी मिळवा, त्यानंतर सी पासून बी, ए पासून बी मिळवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, हे क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 बघू. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस सच दॅट लेंथ पी क्यू इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड लेंथ क्यू आर इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर. ओके, आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. बघू आपल्याला. इफ इट इज गिवन दॅट क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज पॅरलोग्राम, जर हा पॅरलोग्राम असेल विच गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी. ओके, लेट सी. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं आपल्याला, पहिला रफ फिगर ड्रॉ करून घेऊ. समजा आपल्याला हा जो काय क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस आहे. ओके, एक मिनिट भानू. त्यामध्ये पी क्यू आर अँड एस. लेंथ पी क्यू इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर, लेंथ क्यू आर इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर, length RS is equal to 3.5 centimeter, and then length measure angle Q is equal to 110 degree and measure angle R is equal to 70 degree. Then construction is easy. First we have to draw QR, then measure angle Q, measure angle R, then on that side we take point P on the 3.5 centimeter arc. सेम वन इथे आर्क करणार, म्हणजे रफ फिगरसाठी काय करणार बघा तुम्ही, क्यू आर ड्रॉ करायचा, अँगल ड्रॉ करणार, दोन्ही पण अँगल ड्रॉ केले तरी चालेल. ओके, त्यानंतर क्यूपासून पीसाठी आर्क करणार तुम्ही, त्याचप्रमाणे तोच आर्कपासून एससाठी करणार, म्हणजे आपल्याला पी पॉईंट मिळेल, एस पॉईंट मिळेल. तुम्ही जॉईन करा, झालं आपलं फिगर, फेअर फिगर. मग अशा पद्धतीनं करताना तिने काय विचारलं, हा जर पॅरलोग्राम असेल, ओके, हा जर पॅरलोग्राम असेल तर त्यामधली कोणती इन्फॉर्मेशन अननेसेसरी आहे. एक बघा, लेंथ पी क्यू दिले, एस आरची काही गरज नव्हती. लेंथ पी क्यू दिले, एस आरची गरज नव्हती. त्याचप्रमाणे 5.6 दिला आहे, आपल्याला हा अँगल पण दिला नसता तरी चालला असं, म्हणजे दोन इन्फॉर्मेशन अननेसेसरी आहेत. एक तर एस आर आणि अँगल आर, किंवा जास्तीत जास्त एस आर. ओके, हे तुम्ही फक्त तुमच्या शब्दात लिहायचं आहे. ओके, इफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम देन लेंथ एस आर इज अननेसेसरी. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ते का ओपन माइंडेड क्वेश्चन आहे. हे जे काय लास्टचे 2 क्वेश्चन्स आहेत ते सगळे तुमचे होमवर्क येतील. अशा पद्धतीनं जो काय आपण हा लेसन कंप्लीट केला आहे. ओके, एकदम स्लोली घेतला आपण, जास्त फास्ट घेतलं नाही, कारण की एकदम इम्पॉर्टंट लेसन आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त 3 4 एक्झाम्पल्स कंप्लीट केले. ओके, धिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड आवर 8 लेसन, दॅट इज क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाईप. थोडंसं एकदा पुन्हा रिवाईज करा. त्यामध्ये लेसनमध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघितले, त्याचप्रमाणे टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बघितले, त्याचे डेफिनेशन, त्याचप्रमाणे त्याचे प्रॉपर्टीज ऑल्सो. ओके, लेसन दिसताना 8.3 पर्यंत दिसतो, पण त्यामध्ये भरपूर आहे. आपल्याला रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, पॅरलोग्राम, काईट, ॲज वेल ॲज लास्ट वन मे बी ट्रॅपेझियम. ओके, या सगळ्याचे डेफिनेशन, प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे तो व्यवस्थित नीटपणे पुन्हा एकदा रिवाईज करा. त्यामध्ये काय डाऊट असेल तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता. अदरवाईज आपण इथं लेसन हा स्टॉप करतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करतो आहे. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.